बाई माझ्या मागे लागली होती ती कोण होती? मला त्रास होतोय हे नेमकं नीतालाच कसं कळलं? काहीतरी गडबड आहे आणि पाणी कुठेतरी मुरतंय. नेमकं कुठे काय कसं कळणार मला? आत्या, अहो काय चाललंय तुमचं? तुम्ही ना नुसती बडबडच करत राहा. मी हे करेन, मी ते करेन, पण करत काहीच नाही. काय केलं तुम्ही? काय केलं सांगा ना. काही नाही. तुम्ही ना तुम्ही काय म्हणाला होता तो? काय म्हणाला होता? पुढच्या 15 दिवसात त्या सावीचा खेळ संपलेला असेल. पण काय झालं? ती सावी अजून पण जिवंत आहे. आत्या, अजून किती सहन करायचंय मी हे सगळं? सांगा मला. अहो ते धैर्य ना सावीसाठी काय काय करतायत दिसते का तुम्हाला? तिच्यावर उपचार करण्यासाठी तिला बाहेर घेऊन गेलेत ते. आणि ती जर का खरंच बरी झाली तर? आत्या, अहो मी काय बोलताय ते कळतंय का तुम्हाला? लक्ष कुठे आहे तुमचं? की डोक्यावर इतका परिणाम झालाय म्हणून सगळंच विसरलात तुम्ही? बोला ना, बोला, सांगा मला काय बोला. माझ्या समोर या आवाजात बोलायचं नाही. दामिनी मुजुमदार मी. बोलताना विचार करायचा, नाहीतर त्या सावीच्या आधी तुझा जीव घेऊन टाकेन मी. कळलं? आत्या, अहो पण माझ्यावर चिडून काही होणार नाहीये. त्या सावीचं काय करायचं ते बघायला नको का? दामिनी मुजुमदारला इतक्या हलक्यात घेऊ नकोस. नागिन कधीच स्वतःच शिकार विसरत नाही, एवढं लक्षात ठेव. पण तुम्ही तुमच्या शिकारीला स्वतःच लांब जाऊ दिलं. धैर्य ते सावीचे उपचार करण्यासाठी तिला कुठल्या तरी सेंटरला घेऊन गेले. आणि ती जर का खरंच बरी झाली तर? मीच पाठवले त्याला तिकडे. अहो पण का आत्या? वेळ आली की कळेल तुला. त्या सावीचे दिवस भरत आलेत. एकदा का तिचं सत्य माझ्या समोर आलं ना की तू बघशील तिच्या बापापेक्षा पण वाईट मरण येणार आहे तिला. चला पोचलो आपण. फ्रेंड, हे सगळं किती भारी आहे. आवडलं ना तुला? चला उतरा मग आता. नमस्कार, मी धैर्य मुजुमदार. काल फोन केला होता तुम्हाला. येस, पेशंट कोण आहे? माझी बायको सावी मुजुमदार. काय त्रास होतोय पेशंटला? एका अपघातानंतर तिची स्मृती गेली. तुमच्याकडं
लई अपेक्षेनं आलोय मी. माझी बायको बरी होईल ना? धैर्य, नका स्वतःला इतका त्रास करून घेऊ. मला पण तुम्हाला सगळं खरं सांगायचंय, पण गोष्टी इतक्या अवघड झाल्यात की मी ठरवलं होतं दामिनी मॅडमचं सत्य समोर आल्यावर सगळं सांगायचं, पण मी ठरवल्यासारखं काही घडतच नाहीये. नक्कीच आजपर्यंत आमच्या सेंटरमधून कधीच कोणी नाराज होऊन गेलेलं नाही आहे. प्रत्येकाला यश आलंय. तुमच्या मिसेस सुद्धा नक्की बऱ्या होतील आणि तुम्ही सुद्धा आनंदाने घरी जाल. थँक्यू सो मच. चला, मी तुम्हाला तुमची रूम दाखवते. या. सर, इथे योगा स्टुडिओ आहे. इथे सकाळी पेशंट येतात आणि योगा करतात. इथे गार्डन सुद्धा आहे जिथे मैदानी खेळ खेळले जातात. मैदानी खेळ? हो सर, सगळे पेशंट खरंच खूप मजा करतात. आणि इथे जेवणाची सोय आहे. सोबत एक रिक्रिएशन स्टुडिओ सुद्धा. चला, आपण पुढे जाऊया. आत्ता इथं कुणीतरी होतं का? का मलाच भास झाला? सावी, आले. या सर, ही तुमची रूम. काही जरी लागलं तर तुम्ही रूम सर्व्हिसला कळवा. उद्यापासून आपली ट्रीटमेंट सुरू होतीये. आणि काही जरी लागलं तरी मला सुद्धा कळवा. हो, थँक्यू. सावी, आवडली ना बाळा रूम? हो, खूप छान आहे. सावे,